MGM स्पोर्ट्स क्लब पडेगाव इथली माहिती. हे एक मेन ग्राउंड आहे बघा थोडक्यात. हो हो, जसे हे अशा ग्रीन आहेत ना, हां, हे असे 9 ग्रीन बनवले आहेत. जिथे झेंडा लावलेला तो. हो हो. आणि आता किती वेळाचा असतो गेम हा जनरली? 2-3 तास 2 अडीच 3 तासाचा चालतो सर. असं आहे का? मग एका याच्यात किती जण प्लेयर खेळतात ते? 4-4चा ग्रुप असतो सर. 4-4चा ग्रुप. म्हणजे एकीकडनं 4 आणि एकीकडनं 4 असं. म्हणजे हे प्रॅक्टिस नेट आहे. तिकडनं प्रॅक्टिस वगैरे करायचं असेल त्यांना. अच्छा, ते हॉलमध्ये बॉल कसा घालायचा त्या संदर्भात. ओके ओके. आणि ते समोर ते प्रॅक्टिस ग्रीन आहे सर, प्रॅक्टिस करण्यासाठी. अच्छा. हे असे हे टी ऑफ असतात. असे आपण 18 टी ऑफ बनवलेले आहेत. इथनं बॉल मारतात ग्रीनसाठी. अच्छा, इथनं का? हां. बरं, असे 18 बनवले. 13 नंबरच्या ग्रीनसाठी मारतात. बरं. मेंटेनन्स खूप आहे. हो सर. सगळं लॉन मेंटेन करायचं म्हणजे याच्यातच पूर्ण, म्हणजे पाणीच भरपूर लागत असेल. हो, पाणी वगैरे भरपूर लागतं सगळं. शेततळं केलं का? ते पाण्यासाठी केलेलं आहे. अच्छा. उन्हाळ्यामध्ये आपण ते पाणी यूज करतो. इथे हे पूल टेबल वगैरे शूटिंग रेंज ते बनणार आहे. अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता मध्ये काम सुरू आहे त्याचं थोडं याच्यामध्ये. काय म्हटलं? पूल? हे पूल टेबल वगैरे असतात याच्यामध्ये. मागच्या साईडला आपलं हे शूटिंग रेंज बनणार आहे. अच्छा, शूटिंग रेंज. ओके. एक प्रॅक्टिस ग्रीन आहे इथं. अच्छा. आणि इथून बॉल ओपन फेअरवेमध्ये पण बॉल तुम्ही मारू शकता. म्हणजे प्रॅक्टिस करायची जर असेल. बरं. असं. आता हे जे उंचवटे केले आर्टिफिशियली केले काय? म्हणजे त्या गेमचे हे जे मागचं जे हे ना, हे बॉल वगैरे खालीवर मारता आणि थोडं हे गेलं पाहिजे. डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी केलं. बरं. ऐसा लग रहा है मैं डोनाल्ड ट्रम्प के साथ घूमा. डोनाल्ड ट्रम्प को भी बहुत शौक है ना खेलने का. बाबूजींची कोण दर्डाची का कदम साहेबांची? जाऊ ना, ऑफिसला जावं लागेल. हां. थोडं आणखी पुढं वाढणार आहे. अच्छा. असे 9 ग्रिल्स केले तुम्ही? इथे हेलिपॅड सुद्धा आहे. आपलं हेलिकॉप्टर वगैरे लँड होतं हेलिपॅड. चार्जेस लावतात त्याचे? हो. किती लावतात? 10,000 रुपये पर डे? ॲक्च्युली ते एक निर्मिक एव्हिगेशन म्हणून आहे. हां. त्यांच्याशी एमजीएमचं आहे. त्याचं काय पाहण्याचे त्यांचं पेट्रोल स्टेशन आहे. हां. पेट्रोल किंवा मग पार्किंग जर तुम्हाला करायचं असेल संध्याकाळी पार्किंग सुद्धा असतं. अच्छा. पण मला वाटतं रणजित सरांकडे पण एक आहे ना स्वतः हेलिकॉप्टर? नाही सरांकडे नाही. कोणतरी मला मध्ये म्हणत होतं भाऊ घेतलं त्यांनी. ते 5 नंबरचा ग्रीन आहे. अच्छा. म्हणजेच तुम्हाला दाखवतोय. हां. तुमच्या लक्षात येईल. हां, म्हणजे आता साहेबांना भेटायचं मग आम्हाला थोडंसं. आता हे 6 नंबरचा जो ग्रीन आहे ना, हां. त्या ग्रीनसाठी बॉल मारायचा असेल तर ह्या वरती एक मचान बनवलेलं आहे. ओके. अच्छा, मचान. हां. वरती जाऊन बघायचं असेल तर लॉन वगैरे केलेलं आहे. अच्छा, मचानवर लॉन केलेलं आहे. चल दाखव. एक काम करून आपण थोडक्यात पूर्ण माहिती व्यवस्थित घेऊन आपण याच्यावर. नाही, रेकॉर्डला राहिली म्हणजे ती परत रिपीट होण्यापेक्षा म्हणजे. हा बॉल काय इकडून असं आहे? ते 6 नंबरचा ग्रीन आहे ना, तिथं त्याच्यासाठी मारतात बरं. अच्छा, असं वरती उचलून मारायचं याच्यात. बॉल जर पाण्यात पडला तर 2 स्ट्रोक पेनल्टी वगैरे असते. 200 रुपये पेनल्टी? 1 स्ट्रोक पेनल्टी असते. 2 स्ट्रोक. आणि बाहेर गेले 2 स्ट्रोक असतात. अच्छा.
काय म्हणले? हां मी जवळपास 13-14 वर्ष झाली असतील. त्यावेळेस फक्त हे होतं इथं छोटंसं. तुमच्यामुळे येणं झालं माझं यावेळेस. आता जास्त प्रमोट होते का इनॉग्रेट झाले? हे आता जास्त भरपूर प्रमाणात वाढलेत सर मेंबर. हां अवेअरनेस आणि आता ह्या जे लीग टुर्नामेंट्स वगैरे होत आहे ना, हं. त्याच्यामुळे भरपूर म्हणजे हे झालं इम्प्रूव्हमेंट झालं. मला वाटतं आता याला 20-1 वर्ष झाले असतील याला. आणि 13-14 वर्ष जवळपास. 13-14 वर्ष पूर्ण झाली. 14 वर्ष. 6 नंबरला पाणी. नवीन लॉन्च अजून तयार करते, डेव्हलप करते. आशिष सर वगैरे मला तर रेग्युलर येतात. हो आशिष शहरमध्ये. सर रेग्युलर असतात. हं. ते समोर स्टेज कसं आहे ते? हे काही फंक्शन वगैरे जर असलं तर ते त्यासाठी अच्छा shade म्हणजे काही अवॉर्ड वगैरे देणं हो. किंवा छोटं मोठं बैठक मीटिंग. हो हो करू शकता. अच्छा. तिथे फोटो घेऊन ये. हो घेऊ घे. शकता. फोटो तर घेऊच पण तुमच्याकडनं थोडीशी 1-2 मिनिटाची माहिती पण रेकॉर्ड करून घेऊ ना. आता याला कट करतो मी.